शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता फक्त 7 मिनिटात एकरभर पिकावर फवारणी. हो, हे खरंय, कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अल्नाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा, म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी, आणि तीही अगदी माफक दरात. पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट, म्हणजेच सोने पे सुहागा. हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक, श्रम, आरोग्य, वेळ, पैसे आणि औषधांचीही बचत, शिवाय सुरक्षेची हमी. तेव्हा आजच संपर्क करा. अल्नाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर, प्रोप्रायटर साहिल फटांगरे. संपर्क 77 740 17 416 आणि 95 457 03 966. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालंय. अहिल्यानगर तालुका, कर्जत, पारनेर आणि संगमनेर या तालुक्यातील 39 गावांमध्ये 892 हेक्टर क्षेत्रावरील पिकं प्रभावित झाली आहेत. या गावांमधील टोमॅटो, वाटाणा, मका, कांदा, केळी, झेंडू, गहू, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला आणि बाजरी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. तर पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील गावालाही मोठा फटका बसलाय. या गावातील सर्व शेतकऱ्यांचे टोमॅटो पीक, वाटाणा आणि कांदा यांचं मोठं नुकसान झालंय. जवळपास 80% पिकं जमीनदोस्त झाली आहेत. या परिसरातील सर्व शेतकरी याच पिकावर अवलंबून असतात. मागील वर्षीही अशाच पावसामुळे नुकसान झालं होतं, तर काही शेतकऱ्यांना अजूनही अनुदान मिळालं नाही. यापूर्वी एवढा मोठा पाऊस या परिसरात झाला नव्हता. तेवढा पाऊस यावर्षी झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. पाऊस आमच्याकडे गारा पडत होत्या, आमच्या वाटाण्याची लई नुकसान झाली. आम्ही एकदम काळ्या याच्यात पाणी भरलं. उन्हाळ्यात रोज आम्हाला दिसाडा पाणी भरावं लागत होतं. पाणी नसताना आम्ही टँकर बोलावले, पाणी दिलं त्याला, पण आता व्यापारी त्याला घेते नाही तरी आम्हाला बळच करावं लागत. किती एकर मध्ये? मस एकर बरं काय करते असे. काढायला आला काढाया आला आणि पावसाने नाश केला. किती नुकसान? मस 1-1.5 एकरची नुकसान झाली. याची भरपाई करा आम्हाला, काय कवायना. शासनाने केली पाहिजे, काय कवायना. जशी येईल तशी. काय करायचं आता याला? आम्हाला टाकून द्यायची पाळी आली. याला पाणी भरून एवढं. एकंदरीत विचार केला तर 128 हेक्टर क्षेत्रामध्ये या ठिकाणी आमच्या काकणेवाडी असेल, तिकोला असेल, कानूरपाटरा असेल, बोंद्रे असेल, या परिसरातील सर्वच गावामध्ये 128 हेक्टर या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झाले. खरं पाहिलं तर आज वाटाण्यासारखं पीक अगदी लहान मुलांच्या, आपण ज्या पद्धतीने लहान मुलांचं संगोपन करतो अशा पद्धतीचे आमच्या परिसरात वाटाण्याचं पीक आहे आणि याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाले. तर तुम्ही या ठिकाणी या शेंगा पाहू शकता. हातातोंडाशी आलेला हा घास आमचा आज या अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. याला आज मार्केटमध्ये त्या ठिकाणी जर घेऊन गेलं तर व्यापारी याला हात लावत नाहीत. आमच्या मालाच्या या ठिकाणी खऱ्या अर्थानं हेळणा करतात. याची किंमत पण आम्हाला ठरवून देत नाहीत की बा हा ह्या रेटनी घेऊ आम्ही. ही सुद्धा या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी काही ना काही आमच्या शेतकऱ्यांना या पिकाचं नुकसान भरपाई करण्यात यावी अशी विनंती. प्राथमिक अंदाजानुसार 2022 शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. यात 892 हेक्टर क्षेत्र प्रभावित झालंय. पारनेर तालुक्यातील 259 शेतकऱ्यांचं 128 हेक्टर क्षेत्रावरील टोमॅटो आणि वाटाणा पिकाचं नुकसान झालंय. तर कर्जत तालुक्यातील 53 शेतकऱ्यांचं 13 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. अकोले तालुक्यातील 220 शेतकऱ्यांचं 72 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेलाय. तेव्हा सरकारनं तातडीनं मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी करतायत. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.